नमस्कार. बियॉन्ड बुक्सच्या नवीन सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याला इंटरव्ह्यू साठी जे लाभलेले आहेत त्या गेस्टची मी सगळ्यात आधी ओळख करून देते. आज आपल्याकडे आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत प्रणव चेमटे. नमस्ते. आणि हे जे आहेत ह्यांनी काय केलेलं आहे, ऍक्च्युली ह्यांचं करिअर कसं पुढे ग्राफ होत गेला आणि त्यातनं आपण काय घेऊ शकतो हे आज आपण या सगळ्या मुलाखतीमधून उलगडणार आहोत. तर नमस्कार प्रणव. मला सांग की तू काय केलेलं आहे, काय शिक्षण काय झालेलं आहे? नमस्ते. तर माझं नाव प्रणव राजेंद्र चेमटे. तर माझ्या वडिलांचं कबीर केक्स हे नगर मधलं पॉप्युलर एक फ्रँचायझी आणि केक शॉप चेन आहे. बर. तर बेसिकली मी शिक्षण जे घेतलेलं आहे, माझ्या कोर्सचं नाव आहे बीटेक फूड टेक्नॉलॉजी. बीटेक फूड टेक्नॉलॉजी म्हणजे मग हे इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे? हा प्रॉपर इंजिनिअरिंग कोर्स आहे. बर बर बर. अँड ऍक्च्युली हा फार निश कोर्स आहे. तर महाराष्ट्रात साधारण 10 कॉलेजेस आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया पण फार कमी कॉलेजेस आहेत. मग हा म्हणजे नवीन आहे का कोर्स काही? येस, काइंड ऑफ नवीनच आहे. आतापर्यंत मी ज्या कॉलेजला होतो MIT ADT पुणे, तिकडे त्याच्या 2 बॅचेस झालेल्या होत्या. बर. येस, म्हणजे आणि तुला पास आउट होऊन किती वर्ष झाली? मी लास्ट इयर पास आउट झालो ऑक्टोबर मध्ये 2024. म्हणजे एक 4-5 बॅचेस, एक 5-6 वर्षापूर्वीचा कोर्स आहे. 8 वर्षापूर्वीचा कोर्स आहे. मग हा जर करायचा असेल तर याचा बेसिक म्हणजे मुलांना कुठली एक्झाम द्यावी लागते? बेसिक क्रायटेरिया काय असतो? 12वी 10वी काय असतं? तर आपल्याला यामध्ये 2 अप्रोचेस आहेत. आपण 11th-12th करून पण जाऊ शकतो किंवा जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल इंजिनिअरिंगचा, त्याच्यामध्ये मेकॅनिकल चालू शकतं किंवा बायोटेक्नॉलॉजी चालू शकतं किंवा सिव्हिल चालू शकतं. बर. येस, तर डिप्लोमाने तुम्हाला सेकंड इयर डायरेक्ट ऍडमिशन भेटेल. आणि मी जे केलं 11th-12th, तर ते तुमचं रेग्युलर 12thची जशी प्रोसेस असती तशीच आहे. तिकडे मग तुम्हाला सीईटी द्यावा लागते, म्हणजे जी आपली इंजिनिअरिंगची सीईटी असते. तर ह्या कोर्स म्हणजे मल्टी सफिशियंट येतो. आपल्याला बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही लागतं या कोर्समध्ये. सो तुम्ही कोणती पण सीईटी दिली तर बायोलॉजीची असेल तर त्यातून नीट नाही, सीईटी महाराष्ट्राची एक बायोलॉजीची राहील आणि नीट ही नॅशनल लेवल. हो. येस, तर बायोलॉजीची सीईटी आणि मॅथमॅटिक्स या दोन्ही मधून पण तुम्हाला इकडे ऍडमिशन भेटू शकतं. पण मग असं आहे का की त्या मुलांनी PC MBA दोन्ही ग्रुप ठेवावेच? नॉट नेसेसरीली. काही कॉलेजेस आपल्याला ऍडमिशन देऊन टाकतात, पण ते फर्स्ट इयरला काय करतील, तुम्हाला डेफिशियन्सी कोर्स ठेवतील. म्हणजे जे तुम्ही नव्हतं ज्यात ते. तुम्ही मॅथ्स नसेल घेतलं तर मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी नसेल तर बायोलॉजी. असं सगळ्या कॉलेजेसकडे अवेलेबल असतं? मोस्टली प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहे. जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये ते तुम्हाला दोन्ही कोर्सेस असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं PC MBA असणं गरजेचं आहे आणि तुम्ही आयदर सीईटी बायोलॉजी द्या किंवा आयदर सीईटी मॅथ्स घेऊन द्या. इंजिनिअरिंगची जी सीईटी असते तीच, बरोबर आहे ना? आणि मग आपण आता बघतो की सीईटी झाल्यानंतर मुलांचा एवढा सगळा इंजिनिअरिंग मध्ये मग ते कम्प्युटर IT किंवा इकडे असतो. मग त्या जोडीला जे कॉलेजेस फूड टेक्नॉलॉजी ठेवतात तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता का? येस. तर माझं जे कॉलेज होतं तिकडे ऑल काइंड ऑफ इंजिनिअरिंग अवेलेबल होतं. सो मी तर तिकडेच घेतलेलं आहे. पण परंतु काही असे कॉलेजेस आहेत जे फक्त फूड टेक्नॉलॉजीसाठी डेव्हलप आहे. आता परभणीचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कॉलेजचं नावच कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी. येस, सो तिकडे तुम्ही फक्त फूड टेक्नॉलॉजीच घेऊ शकता. परत मुंबईमध्ये ICT म्हणून एक कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. जर ऑल केमिकल रिलेटेड जे काही फील्ड्स आहेत ते तिकडे तुम्ही मुंबईमध्ये परस्यू करू शकता. यात फूड टेक्नॉलॉजी पण येते. म्हणजे हे 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये फूड टेक्नॉलॉजी जे करतात ते. आणि मग प्रायव्हेट कॉलेजेस पण आहेत? येस, प्रायव्हेट कॉलेजेस पण आहेत अँड मेजॉरिटी तुम्हाला प्रायव्हेट मध्येच भेटेल हे सगळं. बर. येस सर. मी जे घेतलं ते MIT पुणे ADT आणि दुसरं मेजर कॉलेज म्हणाल तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये KK वाघ कॉलेज आहे. अच्छा, त्यांच्याकडे आहे फूड टेक्नॉलॉजी आणि हे वेल नोन कॉलेजेस आहेत? वेल नोन कॉलेजेस. बरं. आणि मग भारतातही असे कॉलेजेस आहेत? तर तुम्हाला हे IIT मध्ये पण घेऊ शकता तुम्ही. बर. खरगपूरमध्ये अँड NIT मध्ये पण सोनीपत मध्ये. मग म्हणजे तेव्हा JEE तुम्ही मेन्स दिलेली पाहिजे? JEE मेन्स आणि ऍडव्हान्स.
ऍडव्हान्स IIT ला जायचं तर ऍडव्हान्स पण तुम्हाला लागणार. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही हे IIT थ्रू पण फूड टेक्नॉलॉजी होऊ शकतं, गव्हर्नमेंट कॉलेजेस थ्रू पण होऊ शकतं आणि प्रायव्हेट कॉलेजेस. किती वर्षाचा कोर्स असतो? हा 4 वर्षाचा कोर्स आहे. बरं. तर हा कोर्स केला तर तुम्हाला प्रॉपर एक इंजिनिअरिंगची डिग्री मिळणार. बीटेक. येस, बीटेक फूड टेक्नॉलॉजी. बरं. आणि मग कुठले कुठले विषय असतात साधारण, किंवा कसं स्ट्रक्चर केलेलं आहे काय? सो मेन विषय याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे फूड बायोटेक्नॉलॉजी. तर फूडची तुम्हाला एकदम सेल्युलर लेवल पर्यंत जाऊन त्याची माहिती आपण घेतो. फूडचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काय काय बॅक्टेरियाज असू शकतात, त्याच्यात गुड बॅक्टेरियाज, बॅड बॅक्टेरिया, ते तर सगळं आहेच. फूडचं अख्खं बायोलॉजिकल स्ट्रक्चर आपण इकडे स्टडी करतो. त्यानंतर फूड प्लांट डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग. तर तुम्ही फूड तर बनवायला शिकले, पण ते प्लांट मध्ये कसं करायचं, बल्क मध्ये कसं करायचं, त्यासाठी हा कोर्स कामात येतो. म्हणजे तुम्हाला काही तयार करायचं असेल तर त्यातून, म्हणजे तुम्ही प्लांट एस्टॅब्लिश करताय, नवीन मॅन्युफॅक्चरिंग करताय ते. त्यानंतर मग एक नोटिसेबल कोर्स अजून फूड न्यू प्रोडक्ट लॉन्चेस किंवा फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. त्यामध्ये आता कसं आपल्याला फूड प्रोडक्ट नवीन लॉन्च करायचंय, डेव्हलप करायचंय, त्याच्या स्टेप्स माहित नसतात इझिली, रेग्युलरली कोणी करू नाही शकत. सो इकडे स्टेप टू स्टेप त्याचं गाईड आहे. तुम्ही प्रोडक्ट बनवताय त्यापासून ते मार्केटमध्ये लॉन्च करताय तिथपर्यंत हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. बरं. आणि लास्ट जो ऍस्पेक्ट राहील तो फूड बिझनेस. तर त्याच्यात तुम्हाला नॅशनली, इंटरनॅशनली, लोकली फूड बिझनेस कसा करायचा, त्याचे काय ऍस्पेक्ट्स आहेत ते सगळे शिकवले जातात. अरे वा, खूपच छान तयार केलेला कोर्स आहे. आणि मग यातही मास्टर्स असतं? येस, मास्टर्स आहे. बरं. ते पण या कॉलेजेसमध्ये आहे? येस, या कॉलेजेसमध्ये आहेत. आणि तुम्हाला इकडे फॉरेन मध्ये पण चांगले चान्सेस आहेत मास्टर्स. कसे काय, म्हणजे त्यासाठी मास्टर्स आणि फॉरेन यासाठी काय अप्लाय कसं करावं लागतं? सो तर त्याच्यासाठी IELTS म्हणून एक्झाम आहे. बरं. ती बेसिकली एक लँग्वेज एक्झाम आहे. बरं. तिकडे आपण आपल्याला त्या लँग्वेज वरती किती जोर आहे, ज्या कंट्रीत आपण चाललोय, ती एक एक्झाम द्यावी लागते. आणि तुमचं जे बीटेक झालेलं आहे त्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन भेटून जातं बाहेर. आणि जर इकडे मास्टर्स करायची असेल, इकडे करायचं असेल तर तुम्हाला गेट एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे जसं इंजिनिअरिंगचं आहे तसं. इंजिनिअरिंग. आणि हे जे सगळे तू कॉलेजेस सांगितलेस तिथं मास्टर्स अवेलेबल आहे? जे कोणी बीटेक देते ते मास्टर्स पण देतात. बरं. मग आम्ही म्हणजे आपण बरेचदा ऐकतो बघ, BSc फूड टेक्नॉलॉजी किंवा BSc होम सायन्स, आणि तुझं हे बीटेक. मग यात बेसिक फरक काय आहे? बेसिक तुम्हाला सांगतो. BSc फूड टेक्नॉलॉजी जो मी आमचा पहिला कोर्स सांगितला, फूड बायोटेक्नॉलॉजी, ते बेसिकली त्यामध्ये सगळं त्यांचं काम आहे, फूड रिलेटेडच. ते बाकी काही शिकवत नाही. आमचा कोर्स हा त्याच्यावरचा अजून एक ढाचा आहे. तो सगळं तिकडे मध्ये जे काही तुम्ही फूड रिलेटेड करू शकता ते सगळं या कोर्समध्ये कव्हर्ड आहे. BSc फूड टेक्नॉलॉजी मध्ये एवढं सगळं नाही किंवा फूड सायन्स मध्ये. म्हणजे आता तू जे म्हणतोस मॅन्युफॅक्चरिंग, प्लांट, मशिनरी, हे एक थोडंसं इंजिनिअरिंग साइडनी जातं. मला वाटतं की हा एक बेसिक फरक असणार आहे. तर मग आता जे आपण नव्याने येणारी जी मुलं आहेत, तर त्यांनी सुद्धा हे बीटेक वगैरे करायची जर हे झाली तर त्यासाठीचे त्यांना गाईडलाईन्स वगैरे सगळ्या उपलब्ध आहेत? येस, इझिली अवेलेबल आहेत. तुम्ही एक आता आपल्याकडे फोन आहेत, ते सगळ्याच्या गाईडलाईन्स इझिली अवेलेबल आहेत. आणि कोर्स फार इंट्युएटिव्ह आहे. तुम्हाला काही वेगळी करायची इच्छा असेल, काही निश करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या कोर्समध्ये जाऊ शकता. तुमच्याकडे मग प्लेसमेंट हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे, की आता समजा कॉलेजमधनं तर आपण झालो, पण लगेचच आपण काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग सुरू करू शकू प्रत्येक जण असं नसतं. तर काही जणांना जॉब्स किंवा इतर काही ओपनिंग हवे असतात. तर मग त्यासाठी त्यांनी पुढे कसं जाणार, ते त्यांचं पुढचं भविष्य कसं असेल? येस, सो आपल्याला कॅम्पस प्लेसमेंट्स पण यामध्ये अवेलेबल आहे. आणि जे FSSAI ची रूल बुक आहे त्या हिशोबाने तर प्रत्येक फूड प्रोडक्शन हाऊस मध्ये किंवा कंपनीमध्ये एक फूड टेक्नॉलॉजिस्ट असणं गरजेचं आहे. जिकडे कुठे मॅन्युफॅक्चरिंग आपण करतोय तिथे. तर फूड टेक्नॉलॉजिस्ट आपल्या याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल करू शकतात. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल फार महत्वाचं. त्याचे मग SOP सेट करणं, मग त्यानंतर हे प्रोडक्ट लॉन्चेस हँडल करणं, असं करणार कोणी मिळणार नाही तुम्हाला फूडमध्ये. बरोबर. देन प्लांट डिझायनिंग, प्लांट मध्ये ऑर्गनायझेशन करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. मोठ्या मोठ्या फूडशी रिलेटेड ज्या कंपनीज आहेत त्यांना तुम्ही हवे आहात. बरोबर ना? मग हे करत असताना
फूड टेक्नॉलॉजी यातनं समजा प्लेसमेंट्स तर झाल्या, तुम्ही जॉब्स पण करायला लागलात. आता हा जॉब हा एक वेगळा सेक्टर आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग हा एक वेगळा सेक्टर आहे. तर ह्याच्यामध्ये पण एकदम तुम्ही म्हणजे सुरुवातीपासूनच येऊ शकता? तुला कसं काय की थोडंसं जॉब वगैरे करून मग ज्याचं बेसिक काही नाहीये, बॅकग्राऊंड नाहीये, समजा ज्याचं बॅकग्राऊंड नाहीये तर जॉब करणं हा एक बेसिक अंडरस्टँडिंग किंवा नॉलेज घेण्यासाठी सेफ रूट आहे. इकडे तुम्ही ऍटलिस्ट 1-2 वर्ष तरी जॉब थ्रू नॉलेज घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या बिझनेस मध्ये उतरू शकता. आणि मग हे जॉब्स मोठ्या सिटीमध्येच आहेत? मोठ्या सिटीज मध्ये आहेत किंवा त्या सिटी ऍडजस्टंट जे काही एरियाज आहेत. आता पुणे झालं तर पुणेला रांजणगाव आहे. येस, तिकडे मेजॉरिटी फूड कंपनीज आहेत. मग बारामती झालं पुण्याशी ऍडजस्टंट, तिकडे पण मेजर कंपनीज आहेत. असं आपल्याला जॉब्स भेटतील. आफ्टर करोना आपण फूड हा जो सेक्टर आहे याच्याकडे फारच सिरियसली तसं बघायला लागलेलं, तर त्याचा कितपत फायदा या कोर्सला होईल असं तुला? ऍक्च्युली आफ्टर कोरोना फार बूम दिसला या सेक्टरमध्ये. लोकांना जाणीव झाली की फूड किती महत्वाचं आहे आणि चांगलं फूड किती महत्वाचं आहे. येस, सो चांगलं फूड तुम्हाला द्यायचंय तर या कोर्समध्ये नक्कीच स्कोप आहे. तुम्ही पुढे जाऊन याचं एक्सपान्शन नक्कीच होणार आहे. आता तू काय करतोस सध्या? आता तुम्हाला म्हटलं की तुझं पास आउट होऊन, तर काय तुझं सध्या काय चालू आहे? सो मी पास आउट झाल्यानंतर माझ्या वडिलांचं बिझनेस आहे, मी सांगितलंच होतं, तर तिकडेच मी जॉईन झालेलो आहे. तिकडे सध्या मी रेग्युलर मॅनेजमेंट, फूड डेव्हलपमेंट वगैरे त्यामध्ये काम करतोय. एक अशी पोस्ट माझी डायरेक्टली नाहीये, पण जे काही जमेल, जसं आपल्याला बिझनेस मध्ये हेल्प करता येईल, बिझनेस मोठा करता काइंड ऑफ ट्रेनिंग, त्यामध्ये मी बघतोय. मग आतापर्यंत चालत आलेला व्यवसाय आणि तू आल्यानंतर तुझ्या ज्या आयडियाज आहेत, तुला असं वाटतंय का की तू खूप काही छान असं वेगळं काही करू शकशील आणखी? म्हणजे तुझ्या नॉलेजचा, तुझ्या स्टडीजचा इथं उपयोग? येस, ऑफकोर्स उपयोग तर झालेलाच आहे. आणि वेगळं काही म्हणत असाल तर हे आमचे काही गव्हर्नमेंट प्रोडक्ट्स आहेत, जे तुम्हाला इंडियामध्ये रादर वर्ल्ड मध्ये कुठेच मिळणार नाही. अरे बर. सो हा एक क्रीमलेस केक आहे. काय आहे? क्रीमलेस केक. म्हणजे या केक मध्ये क्रीमच नाही? क्रीम नाही, पण दिसायला तुम्ही बघत असताल एक ऍक्च्युअल रेग्युलर केक सारखा तो दिसतोय. अच्छा. हे काय म्हणत असताल तर हे चॉकलेट गनाश आहे, टोटली व्हाईट चॉकलेट पासून बनलेलं आहे. बर बर, खूपच छान. कारण क्रीम वगैरे आजकाल लोक अवॉइड करतात बरंच. परत आपलं गव्हर्नमेंट मध्ये हेल्दी प्रोडक्ट लाईन मध्ये व्हीट अँड जगरी टोस्ट आहे. अच्छा, म्हणजे यात मैदाच नाहीये? येस, मैदा नाही आणि साखरही नाही? साखरही नाही. अरे वा. येस, कारण आजकाल तेच म्हणजे खूप लोक अवेअर झालेले आहेत आणि त्यांना वेगळं हेल्दी असं मैदा वगैरे. खूपच छान. मग बर. येस, देन मावा केक्स तुम्ही ऐकलेला असतात. हो. तर रेग्युलर मावा केक तर आपण बनवतोच. हा फक्त फरक आहे की हा एक लेस मध्ये बनतो आणि तुम्हाला जी ऑथेंटिक टेस्ट आहे मावा केकची मिळते ती यामध्ये नक्की भेटून जाईल. बर. पण नुसतं मावा केक नाही, तर आपण त्यामध्ये व्हरायटी पण काढलेली. हा रेड वेल्वेट मावा केक आहे. अच्छा. येस, रेड वेल्वेट मध्ये हे कोणीच तुम्हाला देणार नाही. बर. परत हा डार्क चॉकलेट मावा केक आहे. बर. या, सो खूपच छान. म्हणजे आणि हे सगळं तू आल्यानंतर एक सगळं तुझ्या थॉटनी असं एकत्र येऊन तुम्ही हे डेव्हलप केलेलं आहे? येस, आम्ही एकत्रच डेव्हलप केलेलं आहे. आम्ही थोडक्यात मार्केट ट्रेंड्स पाहिले, लोक कुठे वळतायत ते पाहिलं आणि त्या हिशोबाने लोकांना आम्ही कॅटर केलं. बर. पण मग हे आता तुझं व्यवसायाचं म्हणजे तू आल्यानंतर विस्तारीकरण म्हणतात किंवा वडिलांना एक सपोर्ट सिस्टीम तुझी झालेली आहे, तर तुझ्या डोक्यात काय की हे तू हे सगळं वेगवेगळं तर आता तयार तर केलेलं आहे, पण मग तुझ्या जे शैक्षणिक नॉलेज आहे त्याचा उपयोग करून तू याचं पुढे हे वाढवणार कसं? काय तुला दिलं तुझ्या कोर्सनी याच्यासाठी? आता कोर्सनी मला पहिली गोष्ट हे शिकवली की नुसतं फूड बनवून चालत नाही, ते आपल्याला मार्केटेबल पाहिजे, ते बल्क मध्ये प्रोड्युसेबल पाहिजे आणि शेल्फ स्टेबल तर पाहिजे. येस, फूड लाईन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेल्फ स्टेबिलिटी. हे प्रोडक्ट आपण कितीतरी मस्त बनवू, पण ते दुसऱ्याच दिवशी खराब झालं तर त्याचा काय अर्थ नाही. सो हे मला ह्या कोर्सची मदत केलेली आहे. आपण जास्तीत जास्त नॅचरल राहून कमीत कमी प्रिझर्वेटिव्ह वापरून कसे आपले प्रोडक्ट सेफ आणि जास्त प्रिझर्व होणारे करू शकतो, या सगळ्या गोष्टी. आणि विस्तारीकरण
म्हणजे वाढवणार तू हे, तर हे तुझं कसं, म्हणजे आता हे लोकांपर्यंत इतकं सुंदर केलेलं आहे, हे लोकांपर्यंत तर गेलं पाहिजे. येस, त्याच्यासाठी मी आता MBA करणार आहे. सर तिकडे मी आता मार्केटिंग कोर्स घेतोय. येस, अँड मार्केटिंग मध्येच हा सगळा आता उरलेला मार्केटिंग पुढचा भाग तिकडे येईल. आणि आतापर्यंत जेवढं केलंय तेवढं नगरच्या लोकांपर्यंत तरी ऍटलिस्ट ते पोहोचलेलंच आहे. नाही, खूपच छान आहे, वेगळे आहेत. कारण कसं असतं की चव हवी असते, वेगळे पण हवं असतं, पण ते आपण देणं आणि ते सगळे नॉर्म्स पाळून देणं हे फार तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आम्ही नॉर्म्सला फार स्ट्रिक्टली घेतो. आता तुम्ही हे जे लेबल पाहताल प्रत्येक प्रोडक्ट वरती, इकडे हा न्यूट्रिशनल चार्ट भेटतो, तर हा NABL सर्टिफाईड लॅब्स मधून घ्यावा लागतो आणि तो घेणं फार महाग पण असतो. येस, सो हे टोटली आपण लिगल याच्यात राहून केलेलं आहे. परत आपण काय काय वापरतो इन्ग्रेडियंट, प्रत्येक हे आजकाल नियमानुसार सगळं स्ट्रिक्टली आपण द्यावंच लागतं. बरोबर आहे, द्यावं लागतं, पण सगळे देतात का, हा एक फॅक्टर आहे. मेजॉरिटी तुम्ही बेकरीज मध्ये जातात दुसरीकडे एवढं पाळले जातीलच असं काही नाही, आणि हे लिहिलं पण जात नाही. ट्रान्सपरन्सी एक आपण हे सुद्धा मला वाटतं कोर्सनी एक तुला ती एक वेगळी दृष्टी दिली असेल की नाही हे हवंच आहे, नाही का, हे आपल्याला हवंच आहे. तर हे एक कोर्सचा खूप हे. प्रणव, मला आणखीन एक तुला असं विचारायचं होतं की आपल्या सगळ्यांना खरं तर आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सजग होत चाललेलो आहोत. तर आपल्या सगळ्यांना खरं तर माहिती असतं की पॅक फूड हा जो एक आता खूप नव्याने एक बुमरँग झाली मधल्या काळामध्ये, तर ऍक्च्युअली आपल्याला माहित असतं की हे इतकं हेल्दी नाहीये. पण त्याचीच दुसरी बाजू अशी आहे की आपण बघायला गेलो तर अरे ही इंडस्ट्री तर जोरात वाढतीये. तर हे दोन्ही आपल्याला दिसत आहेत की आपल्याला एक वर्ग असा पण आहे किंवा माहिती पण असतं मनात, अरे नाही हे एवढं आपण नाही खाल्लं पाहिजे, आणि मग ही इंडस्ट्री तर वेगाने वाढताना दिसतीये. याबद्दलचं तुझं काय मत आहे? म्हणजे आता इंडस्ट्री वाढती त्याचं कारण लाईफस्टाईल चेंजेस. आपण तरी आता सेमी अर्बन रिजन मध्ये आपल्याला एवढं नसेल वाटत, पण जे अर्बन रिजन्स मध्ये राहतात त्यांना हे फार नेसेसिटी झालेली आहे. वेळच नसतो. येस, आणि वेळ नसतो तेव्हा तुम्हाला हे घेण्याशिवाय काय ऑप्शन नाही. फक्त एक याचं बेनिफिट काय, जे आपण अनऑर्गनाइज आपण बाहेरून जे काही घेतो, आता व्हेजिटेरियन बद्दल मी नाही बोलत, पण नॉन व्हेज मध्ये तुम्ही गेला तर आपण जिकडून परचेस करतोय आपलं जे काही नॉनव्हेज मटेरियल आहे ते हायजेनिक कंडिशन्स मध्ये बनतं का नाही, परत सेफ आहे का नाही, परत जे अॅनिमल्स होते काय त्यांच्यामध्ये हार्मोन्स त्यांनी शॉर्ट केलेले आहेत आपल्याला काहीच माहित नाही. त्या तुलनेत जे पॅकेज फूड्स आहे तो एक ब्रँड असतो, तिकडे एक तुम्हाला चेहरा बनवून दिसतो की हा जो आहे याची क्वालिटी गॅरंटी सेफ राहणार आहे. सो ह्या काही गोष्टी आहेत जिकडे आपण पॅकेज फूड्स मध्ये जायला काही हरकत नाही, परंतु काही गोष्टी ज्याच्यात आपण नाही गेलं पाहिजे. आता चिप आपण जे वेफर्स वगैरे बघतो, चिप्स वगैरे बघतो, स्नॅक्स बेसिकली जे काही आहे बरोबर ते जरा मी म्हणेल हानिकारक आहे. तुम्ही घरी काही स्वतः हे करू शकत असतात तर ते चांगलंच आहे. येस, अँड व्हेजिटेबल्स मध्ये तुम्हाला घरी जेवढं ग्रीन व्हेजिटेबल्स खाता येतील, जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं फ्रेश खाते ते तुम्ही नक्की घेतलं पाहिजे. बरं, म्हणजे हाच त्यातला एक मध्यम मार्ग असू शकतो की मध्यम मार्ग आपण म्हणाल तर यामध्ये आता ऑर्गॅनिक फूड्स भरपूर येतात. हो. येस, सो जे ऑर्गॅनिक आहे आता सगळेच चांगले असते असं नाही म्हणू शकत, पण काही ट्रस्टेड ब्रँड्स ते आपल्याला हे करू शकतात. एक मीडियम नॅचरल आपल्याला जेवढं देता येईल तेवढं. पॅकेज फूड्स मध्ये हा एक चांगला रूट आहे. यामध्ये जवळपास सगळं चाललेलं आहे. आता व्हेजिटेबल्स वगैरे ते तर आपण बघतोच आहे, प्रोसेस फूड्स पण यामध्ये आहेत, परत मीट. बाकी हॉटेल्समध्ये सुद्धा जेव्हा आपण जातो आणि आपण तिथं खातो तर त्या हॉटेलच्या ज्या पॅन्ट्री सेक्शन मध्ये सुद्धा हे असं पॅकेज फूड बरंच वापरलं जातं. येस, त्याशिवाय आता इंडस्ट्री पुढे नाही. आणि एक वेळ आपण जर विचार करत असतो तर काही हॉटेल्स कुठून सोर्स करतील त्याचा भरोसा नाही, त्यापेक्षा पॅकेज फूड वापरलेलं कधी पण त्याच्यात चांगलंच आपल्या समोर आपण घरी पटकन करू शकतो. हा त्याचा एक फायदा झाला. आणि जेवढं वापरायचं तेवढं वापरून उरलेलं आपण ताजं वाफाळणारं अन्न खावं, हे त्यातलं एक मध्यम मार्ग झाला. तुम्हाला येत असेल, शक्य होत असेल तर शक्य हेच खा, ताजंच खा, हेल्दी खा, जिथे अगदीच गरज आहे तिकडे.
पण जर तुमच्याकडे ऑप्शनच नसेल तर पॅकेज फूड पण एवढं काही वाईट हे नाहीये. फक्त तुम्हाला तुमचे ब्रँड्स व्यवस्थित ओळखावं लागतील, जे सेफ आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल. आणि कुठलं पॅक फूड खावं हे एक जरा आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आता यामध्ये तुम्ही म्हणले म्हणून चांगलं आहे. लेबलिंग वरती आपल्याला गव्हर्नमेंटनी सगळं स्ट्रिक्ट केलेलं आहे. त्याच्यावर काय काय लिहायचंय, काय काय असलं पाहिजे ते आमच्यासाठी फार स्ट्रिक्ट आहे फूड प्रोव्हायडर्ससाठी. पण कस्टमर्सला मला कुठेतरी वाटतं की बऱ्याच लोकांना याची अवेअरनेस नाहीये की लेबल्स कशी रीड करणे, त्यामध्ये काय काय आहे. ते A1 A2 ते पण आम्हाला काही समजत नाही, म्हणजे बघायला खरंच समजत नाही काय लिहिलेलं असतं ते. सो कस्टमर्सनी पण थोडं अवेअर व्हावं. आपल्या इन्फॉर्मेशन काय आपल्यापासून आता लांब नाहीये, ती तर आपल्याकडे यायला धावती, आपणच नाही म्हणतो. तर आपण पण ते मागचं नीट वाचून शोध घेऊन, आणि तुम्हाला तर ते बंधनकारक झालेलं आहे. हा एक खूप चांगलं पाऊल मला वाटतं आपल्याकडे उचललं गेलेलं या इंडस्ट्रीसाठी. जे लोक देत नसतील तिकडून तुम्ही पहिले पाळा. खरंय, बरोबर आहे. कारण की नाही द्यायचं कारण तेच की तुम्ही काहीतरी लपवता. इतके दिवस असं होतं की कुठल्याही आपण वस्तू घ्यायची झाली तर त्याची MRP आणि त्याची डेट ऑफ पॅकेजिंग एवढंच बघितलं जायचं. पण आता जर तुम्ही सगळी माहिती अवेलेबल करून देत आहात तर का नाही, आपण ही माहिती घेतलीच पाहिजे. खरंच हा खूप महत्वाचा मुद्दा मांडला तू प्रणव. आता नव्याने जी मुलं येऊ इच्छित आहेत या कोर्समध्ये, किंवा हा कोर्स झाल्यानंतर समजा काही वर्ष तू म्हणतोस त्याप्रमाणे जॉब्स वगैरे पण केले जातील, तर ज्यांना जॉब व्यतिरिक्त व्यवसाय असं म्हणून इकडे बघायचं आहे, तर त्यांना तू काय हे करशील, किंवा त्यांच्याकडे काय हवं असं तुला वाटतं? ओके, सो हा कोर्स जॉब पेक्षा व्यवसायासाठी जास्त बेटर आहे. बर, येस. तुम्हाला जर पूर्ण गॅरंटी असेल की तुम्ही यामध्ये मोठं काही करू शकता, किंवा तुम्हाला काही सपोर्ट सिस्टीम असेल, तरच तुम्ही या कोर्समध्ये यावे. तुम्ही प्लेसमेंट बघताय आणि मग हा कोर्स घेताय, हा शक्यतो एक रिअलिस्टिक अप्रोच नाही राहणार. कारण की कोर्स फार निश आहे आणि याची रिक्वायरमेंट पण अजून तरी कमी आहे. फ्युचर स्कोप नक्कीच आहे, पण अजून तरी रिक्वायरमेंट कमी आहे. सो तुम्हाला बिझनेस करायचा, त्यासाठी बेसिक जे कॅपिटल आहे ते आपण अजून करू की तुमच्याकडे आहे. तुम्हाला काय लागणार त्यामध्ये, तुमच्या फॅमिलीचा एक सपोर्ट, तो फार महत्वाचा आहे. स्पिरिच्युअल सपोर्ट, आणि तुमची स्पिरिट व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर थोडे तुमचे कनेक्शन्स लागतील. तर कनेक्शन्स घेणं हे आपण लगेच असं कॉलेज करून मिळतील असं नाही. माझं यामध्ये हे मत राहील की तुम्ही जरा मित्र बनवा, MBA करा. MBA सगळ्यात बेस्ट अप्रोच आहे कनेक्शन्स घेण्यासाठी, आणि बिझनेस हा कनेक्शन्स वर चालतो. नुसतं तुम्ही प्रोडक्ट उभे राहिले तर ते होत नाही. येस. सो ह्या काही गोष्टी आहेत जे, आणि जिद्द पण लागणार की मला हे करायचंच आहे. त्यामुळे मी म्हणलं ना, फॅमिलीचा सपोर्ट, त्याशिवाय जिद्द येणार नाही तुमच्याकडे. कारण बेकरीज बघायला गेलं, किंवा बेकरीज असं म्हणत नाही मी, की फूड चेन कुठली बघायला गेलं तर कॉम्पिटिशन ही असणारच आहे. त्यात तुम्ही वेगळं काय देताय आणि किती जिद्दीने उभं राहताय, याला मला वाटतं खूप महत्व आहे. तर नवीन येणाऱ्या मुलांना तू काय सांगशील, की ज्यांना ठीक आहे जॉब करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, काही, पण ह्या कोर्सकडे वळणाऱ्या मुलांना तू काय सांगशील? कोर्स नक्कीच चांगला आहे. यावरती फक्त तुम्हाला टिकून राहावं लागेल. तुम्ही जे करताय त्यावर विश्वास ठेवा. पुढे जाऊन नक्की हे तुम्हाला फायद्याचं राहणार आहे. आता यामध्ये तुम्हाला जॉब करायचा, बिझनेस करायचा, ते काही असो, पण आपलं एक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग याच्यासाठी लागणार आहे. कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे, जॉब मध्ये पण, बिझनेस मध्ये पण. तो हेच एक फॅक्टर आहे, आउट ऑफ द बॉक्स थिंक करा, तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा, आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न. बरोबर आहे. जे आपण चालत आलेलं आहे मार्केटमध्ये तेच फॉलो करा, वेगळं असं नेसेसरी नाही. काहीतरी वेगळं करा, ते फॉलो करावंच लागणार आहे, पण त्याच्या सोबतच काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे. बरोबर आहे. खरं तर अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या सगळ्या बेसिक गरजा आहे, आणि त्यातलं अन्न, फूड, हे तर आपण अगदी म्हणजे ते आपल्याला हवंच आहे. ते कुठल्या पद्धतीनं, कशा प्रकाराने आपल्यापर्यंत येतं, ह्याबाबत आता माणसं खूप चुजी झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्याचे सगळे नॉर्म्स कसे पाळले जातात, आपण काय खातो आहोत, ते कितपत कसं खातो, याच्या आता आजकाल कॅलरी मोजणं आणि हे सगळं सुद्धा खूप कॉमन होत चाललेलं आहे. तर हे करत असताना, अन्न ही बेसिक नीड असताना
तुम्ही या क्षेत्रात नक्कीच यावं. या क्षेत्राला मला नाही वाटत मरण आहे, कारण आपलं अन्न जोपर्यंत आपलं पेट्रोल आहे शेवटी. तर या क्षेत्रामध्ये येऊन असंच नवीन तुम्ही काहीतरी करावं हे सांगण्यासाठीच आजचा हा खरं इंटरव्ह्यू होता. प्रणव, तू खूप छान आम्हाला माहिती दिली. याचा नक्कीच मुलांना चांगला उपयोग होईल. तू इथे आलास आणि ही आमच्यापर्यंत माहिती शेअर केली त्यासाठी बियॉन्ड बुक्स तर्फे तुझे खूप खूप आभार. थँक्यू. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. व्हिजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.